टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आता सभासदांना आव्हान एकच आहे की छत्रपती सहकारी साखर कारखाना ह्याचं जे वैभव, पूर्वीचे जे वैभव आहे आपल्याला आता पुढे न्यायचंय आणि जो पूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखाना ची जी परिस्थिती होती, मी पण या कारखान्यावरती चेअरमन होतो त्यावेळेस कारखान्याची खूप आर्थिक परिस्थिती खूप एक स्ट्रॉंग होती आणि तीच आता कारखान्याची परिस्थिती, कामगारांचा वेळेवर पगार होतो। छत्रपती कारखान्याचा पगार हा वेळेवरच नेहमी झालेला आहे, पण सभासदांचा वेळेवर ऊस तोडणी आणि सभासदांना त्याच्या जो तुटलेला ऊस आहे त्याला एक चांगल्या प्रकारात ऊसाचा बाजारभाव, ह्या दोन गोष्टीवर भविष्यामध्ये आमचं सर्वांचं लक्ष राहणार आहे। पृथ्वीराज बापू जाचकांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं कामकाज हे भविष्य काळामध्ये व्यवस्थित चालणार आहे आणि त्याला सगळ्यांचा, आमच्या सर्वांचा, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, मी स्वतः असेल, आमच्या सर्वांचं सहकार्य या बाबतीमध्ये जाचक बापूला राहणार आहे। खरं तर ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची झाली का? कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांना 1-2 सभा देखील घ्यावा लागल्या। बिनविरोधचं आव्हान केलं होतं दादांनी, मात्र तसं झालं। कसं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसेल, कदाचित दादाला पहिली निवडणूक असेल की फक्त यावेळेस 4च सभा घ्याव्या लागल्या। तर दादा प्रत्येक गटामध्ये दादा यापूर्वी सभा घेतात साधारणतः, आणि शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी शेवटी त्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे ते सभासद आहेत आणि त्यांचा सगळा स्वतःचा सगळा ऊस हा छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती जात असल्यामुळं आणि स्वतःची राजकीय सुरुवात दादांची असेल, माझी असेल, या छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती झालेली आहे। त्यामुळे निश्चित एक ह्या कारखान्याचं त्यांचं भावनिक नातं आहे। माझंही चेअरमन म्हणून या कारखान्यावरती माझी राजकीय सुरुवात सुद्धा या कारखान्यावरती संचालक म्हणून झालेली आहे। माझंही या कारखान्यावरती भावनिक नातं असल्यामुळं भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे या कारखान्याच्या भविष्य काळामध्ये या कारखान्याची आपण एक उन्नती म्हणतो, उन्नती म्हणण्यापेक्षा हा कारखाना कसा नावलौकिकाला, आमच्या काळामध्ये जो कारखाना राज्यामध्ये टॉप 5 मध्ये असायचा, तो टॉप 5 नेण्यासाठी निश्चित प्रकारे जाचक बापूने त्यांच्या सर्व संचालकाला आमच्या सगळ्यांचं सहकार्य राहणार आहे। मामा, खरं तर ही निवडणूक सातत्यानं एकाच मुद्द्यावरती चर्चेली जाते की पूर्वीचं गतवैभव प्राप्त करायचं, गतवैभव प्राप्त। नेमका कारखाना अडचणीत कशामुळे आला? कारखाना अडचण आहे का? नाही, कारखाना अडचणीत येण्यामागे काय कुठल्या ह्यात संचालकांचा, आजी माझी संचालकांचा दोष आहे असं मी मानणार नाही। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्काळी परिस्थिती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साखरेचे दर, दरामध्ये असणारे चढ उतार, आणि यामध्ये निश्चित प्रकारे जो कारखान्याने पूर्वी कारखान्यात आपला ऊस बाहेर घालवण्यासाठी झालेला खर्च किंवा बाकीच्या अनेक गोष्टी ह्याला कारणीभूत आहे आणि त्यातूनच कारखाना खरं तर आपला असा तोटा किंवा आपण थोडा अडचणीत थोडा त्यात कारखाना अडचणीत आला। परंतु जर सभासदांनी सगळा स्वतःचा ऊस या कारखान्याला जर इथनं भविष्यापुढे दिला तर 2-3 वर्षामध्ये तुम्हाला कारखान्याची सगळी परिस्थिती बदललेली दिसेल। विरोधक सातत्यानं विचारतायत की नैतिक अधिकार आहे का मतदार मागण्याचा, किंवा ज्यांनी कारखाना तोट्यात घातला तेच अशा पद्धतीनं प्रचार करतायत की पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून द्यायचा। विरोधकांना त्यांचं काही चुकेल, विरोधकांना विरोध करणं किंवा काय बोलणं हे त्यांचं काम आहे, ते त्यांचं काम करतायत। आम्ही आमचं काम, कारखाना भविष्यामध्ये चांगला कसाही राहील त्या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री दादा असतील, राज्याचा मंत्री म्हणून मी असेल, जे काय सहकार्य या कारखान्याला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे आम्ही करू। मामा, मागाशीच साखर फेडरेशनचे अध्यक्ष मी देखील देश पातळीवर हा प्रयत्न करणार आहे। एका बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकत्र अशी कधी मिटिंग लावून की कारखाना जास्त अडचणीत। मी आता कोणाबद्दल बोलणार? मी फक्त छत्रपतीबद्दल बोलणार। मला इंदापूर सहकारी नेराबद्दल मी काय बोलणार नाही, तिथल्या कामगारांच्या पगाराबद्दल मी काय बोलणार आहे, सभासदांना ऊस किती, कोणाचा पेमेंटबद्दल मी काय बोलणार नाही। ते काय ते त्यांना लकलाभ, मी कोणावरती टीका करणार नाही। त्यामुळं ते त्यांचं ते देशाचे फेडरेशन वेगळे, माझं फेडरेशन वेगळे, हा हे तालुक्यात आता बघ आता ते ऐका ना, ते पण 100% त्या कारखान्याला पण आम्ही मदत करू, त्यांनी पण कारखान्याला ऊसाला चांगला बाजार। खरं तर इंदापूरची तर परिस्थिती इतकी चांगली, ऊस इतका जवळ आहे, तो राज्यामध्ये देश आता करत, ते पण देशाचे अध्यक्ष आहेत, देशात नंबर 1चा भाव मिळाला पाहिजे। परंतु ठीक आहे, त्यामुळं आपल्याला ते काय त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही, त्याच्यावरती आज टीका टिप्पणी आपल्याला कोणावरती आपल्याला करायची नाही। परंतु निश्चित प्रकारे त्याही कारखान्याला जे काय सहकार्य, तोही कारखान्याचा कामगारांचा वेळेवर पगार मिळवण्यासाठी सभासदांचा चांगला भाव, 2324 फेडरेशनच्या अध्यक्षाचा बाजारभाव हा देशात
टॉप 5 मध्ये राहायला पाहिजे. तो एक कसा मिळण्यासाठी आमच्याकडून काय सहकार्य लागेल तो करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बस संजय राऊतांचं बस का तुला तेच पाहिजे होतं ना. संजय राऊतांचं पुस्तक येते कसं बघतंय? मी अजून पुस्तक वाचलेलं नाही. वाचणार ना. पुस्तक वाचलंच पाहिजे ना. माझं म्हणणं आहे संजय राऊतांचं पण वाचलं पाहिजे आणि सर्वांचंच वाचलं पाहिजे. मी पुस्तक थोडे वाचतो कधी कोणाकोणाची. आणि तुम्ही जरी छापलं किंवा तुम्ही जरी लिहिलं तर तुमचं पण पुस्तक वाचेल मी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे. तुमचं नेमकं याबाबत काय मत आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असल्या तर निश्चित प्रकारे सर्वात जास्त आनंद मलाच होईल. परंतु शेवटी हा निर्णय अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब ही आमची ज्येष्ठ वरिष्ठ मंडळीत त्या बाबतीमध्ये जो काही योग्य तो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. शरद पवार यांच्या गटातील एक गट जो आहे तो आमदाराचा गट आहे तो म्हणतोय की अजितदादा सत्तेत जावं. तुम्ही याबाबत नेमकी भूमिका काय म्हणजे तुमची घेणार आहे? आम्हाला मगाशी म्हटलं आम्हाला आनंदच आहे. म्हणजे उलट हे सगळं हे जे कुटुंब आहे आज जरी तुम्हाला दिसलं तर हे कुटुंब एकत्र राहावं ही आमची सगळ्यांची इच्छाच आहे. आणि त्यांनी एकत्र राहावं याबद्दल कोणाचं दुमतच नाही. तो आनंद सगळ्यात जास्त तो सगळ्यात जास्त आनंद इंदापूरचा आमदार म्हणून आणि बारामती तालुक्याचा एक शेजारचा आमदार म्हणून तो कदाचित राज्यामध्ये तो आनंद मला जास्त असेल.